हेलो नमस्ते वेलकम टू अ न्यू व्लॉग। नमस्कार फ्रेंड्स, मी ईश्वरी तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत करते। आज आहे नवरात्रीचा 7th डे म्हणजे 7वी माळ आहे आज आणि आज कलर आहे ऑरेंज। माझ्याकडे जास्त ऑरेंज कपडे नाही म्हणून मी हाच ड्रेस जो आहे असा बेबी पिंक कलरचा टॉप तो मी वेअर केलेला आहे आणि त्यानंतर मी आता तुम्हाला आमच्या घरातला घट पण दाखवते। महालक्ष्मीचा फुल व्हिडिओ आपण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला ऍक्च्युली तो कालच शूट करायचा होता पण इतका पाऊस आहे आमच्याकडे, रात्रभर खूप जास्त पाऊस चालू आहे, त्याच्याबद्दलचा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय, नक्की जाऊन तो चेक करा। इतका पाऊस आहे की महालक्ष्मीचे रोड वगैरे सगळं पाणी म्हणजे खूप पाणी झालेलं आहे, खूप जास्त पाऊस झालेला आहे, तर तो पण आपण आज बघणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या घरातला तर बघा अशा छानपणे आमचा 7वी माळ आहे आणि खूप छान असा जो काही घट आहे तो व्यवस्थित उतरलेला आहे। ते आमच्या कुलदेवीतेचं असं कलशावरती आहे ना नागिलीची पाने ठेवून काय म्हणतात देवी ठेवलेली आहे अशी दानतळा। त्याच्यानंतर जो अखंड देवा 9 दिवस जळत असतो तो आम्ही लावलेला आहे। त्यानंतर मस्त अशी पूजेची मांडणी केलेली आहे नवरात्रीच्या आणि खूप छान घट असा उगलेला आहे, इकडे बघू शकता। आणि छोटस असं देवीला काय म्हणतो नारळाला असे डोळे वगैरे लावून असं छान नटवलं होतं। त्यानंतर मी रोज महालक्ष्मीला जातो तर त्यानंतर ना तिथून रोज अशी देवीला माळ घेऊन येतो, तिथे स्टॉल्स वगैरे असतात त्याच्यावरनं रोज माळ घेऊन येतो। कधी पॉसिबल झालं तर बाहेरच्या फुलांची देखील माळ बनवतो आम्ही आणि त्यानंतर बघू शकता रोज देवीला माळ घालतो आम्ही। आणि नवरात्री म्हटलं की खूप जास्त भारी वाटतं घरात सगळंच। आणि माझं 6वं वर्ष आहे उपवास धरण्याचं, हे मी 3rd पासून उपवास धरते त्याच्यामुळे मलाही उपवास होता। तर आईने नायलॉन साबुदाणाचा चिवडा करायला घेतला होता, ऍक्च्युली तिने फर्स्ट डेलाच तो करून ठेवला होता पण आम्हाला सगळ्यांना घरात उपवास असतो त्याच्यामुळे आहे ना तो संपून गेला होता। खूप जास्त पाऊस चालू आहे आमच्याकडे, रात्रभर पाऊस चालत होता, त्याच्यात लाईट पण नव्हती त्याच्यामुळे एवढी खास झोप पण झाली नाही खरं सांगावं तर। आणि संडे होता त्याच्यामुळे इंडिया पाकिस्तान मॅच बघायची एक्साइटमेंट बापरे खूपच जास्त होती, त्याच्यामुळे आई म्हटली होती कंटिन्यू अभ्यास कर। बघू शकता आमच्या टेरेसच्या बॅकचा व्ह्यू दिसतो इथून, त्याच्यामुळे मी अभ्यास केला। त्यानंतर ना आईने आज जेवायला खिचडी केली होती। मला खिचडी तशी आवडते, खूप जण म्हणतात की त्रास होतो पण आम्हाला घरात कोणालाच होत नाही त्याच्यामुळे खिचडी आमची कंटिन्यू असते। खिचडी सोबतच ऑप्शन आहे सीताफळ, त्याच्यानंतर पापड्या, केळी, त्याच्यानंतर ना चिवडा करून ठेवला होता आता तोच, ऍपल, म्हणजे भरपूर ऑप्शन्स असतात खायला। त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, त्यानंतर चासची आजी आलेली होती, पप्पा पण खात होते। त्यानंतर महालक्ष्मीला तर नाही गेलो बाप्पा पण पाणी प्यायला तिथलं संध्याकाळी जाऊ आपण। बरं चालेल जरा खात जा की खाते का मी, केळी खा, सफरचंद खा, खिचडी खा, जरा तब्येत सुधारव ना, जरा फार वाळून गेली। हा का सगळे मला तेच म्हणता पण खाते हो मी। कसली खाती, खाल्यावर तब्येत सुधारायलाच पाहिजे ना। बरं काय खात नाही आता तुम्हीच सांगा, मी 2 चपात्या खाते म्हणजे बरंच खाते मी दिवसभरात, भरपूर इकडचं तिकडचं खाणं होतं तर पण तरी मला घरचे उपवास आहे त्याच्यामुळे बरंच खायला घालतात, त्याच्यामुळे बरंच हा बनाना खायचा आहे। तर मी नवरात्रीचे उपवास धरते, हे माझं 6वं वर्ष आहे उपवास धरण्याचं। मी 2री 3री पासून उपवास धरते नवरात्रीचे, चप्पल वगैरे घालते मी पण मग आपण काय म्हणतो उपवासाचं वगैरे खाते, बऱ्याच लहानपणीपासून धरते आणि इथून पुढे मी कंटिन्यूच करणार आहे कारण मला उपवास वगैरे धरायला जास्तच आवडतं। पण हे घरचे उपवास धरू देत नाही कारण त्यांना असं वाटतं की मी अजूनच त्याच्यात कमी खात असते पण तसं नाहीये, मी खूप जास्त खाते पण त्यांना वाटतं की तरी मी कमी खाते। रात्री जेवण वगैरे करून आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो। ही जी कमान आहे ना ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण बघितली असाल, नसेल बघितली तर नक्की माझा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा जाऊन एकदा चेकआउट करा। त्यानंतर आमच्या कॉलनीच्या स्टार्टिंग पासूनच आहे ना अशी लाइटिंग केलेली आहे, त्यानंतर आहे ना इथे दुसऱ्या टाईपची पण अशी ना असं काय म्हणतो दुसऱ्या टाईपची लाइटनिंग केलेली आहे। मंदिराला सुद्धा छान अशी लाइटनिंग आहे, बाहेर असे स्टॉल्स आहेत फुलं, त्याच्यानंतर खेळणी वगैरे। त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, आमच्या इकडे 2 महालक्ष्मी आहे। त्याच्यानंतर दर्शन घेतल्यावरती इकडे बाहेर रोज भजन वगैरे असतं, खूप प्रसन्न वातावरण असतं मंदिरात आणि खूप भारी वाटतं। तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय। जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।